मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे याची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे। राजन विचारे हे तिसऱ्यांदा खासदार होणार का याची सुद्धा उत्सुकता सध्या बघायला मिळते, कारण ठाणे असेल कल्याण असेल या दोन्ही जागा मुख्यमंत्र्यांसाठी आणि एकूणच महायुतीने सुद्धा प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या। यंदा नरेश म्हस्के हे जिंकून येतील का असं सुद्धा या सगळ्याची उत्कंठा आहे। आणि राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांनी आता गर्दी केलेली आहे मतमोजणीच्या केंद्राबाहेर आणि आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली, आपण बघूयात। लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे। विशेष म्हणजे शिवसेनेविरुद्ध शिवसेनेची लढत आहे। यामध्ये ठाण्याचा गड कोण राखणार हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। राजन विचारे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांची आज इथे मतमोजणी होणार आहे। नक्की कोण निवडून येणार, कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नवी मुंबईतील राजन विचारे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसैनिक ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे मतमोजणी केंद्रावर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय सांगाल, तुम्ही इथे आलेला आहे, काय विश्वास आहे? इंडिया महाविकास आघाडी यांचा विजय निश्चित आहे। माननीय खासदार राजन विचारे हे या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास आम्हा सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही शिवसैनिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। या ताई देखील आज सकाळीच आलेल्या आहेत। किती विश्वास आहे आणि किती मतधिक्याने राजन विचारे निवडून येतील? सन्माननीय राजन विचारे प्रचंड मतांनी निवडून येतील हा आमचा विश्वास आहे। नवी मुंबई तसेच ठाण्यामध्ये त्यांना खूप मताधिक्य मिळेल आणि आमचा आनंद दुर्गण होईल आणि त्यांची हॅट्रिक होईल ही आमचा सर्वांचा विश्वास आहे। काय सांगाल दादा, तुम्ही देखील इथे आलात? आज आपल्याला माहितीच आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे गद्दारांना क्षमा नाही आणि ठाणेकर नक्कीच गद्दाराला क्षमा करणार नाहीत। त्यामुळे तिसऱ्यांदा राजन विचारे हे भरघोस मताने निवडून येतील। नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे, या शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे गद्दारांना क्षमा नाही, त्यामुळे राजन विचारे हे भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील या शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। शिल्पा नरवडे, नवी मुंबई, ठाणे।